रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा एक मोठा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार जरांगे पाटलांच्या हत्येसाठी 2.5 कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली होती। या प्रकरणी जालना पोलीस अधीक्षकांना जरांगे पाटलांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी तक्रार दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने कारवाई केली आणि बीड जिल्ह्यातून 2 संशयितांना ताब्यात घेतले। ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची नावे दादा गरुड आणि अमोल खुणे अशी आहेत। यापैकी अमोल खुणे हा जरांगे पाटील यांचाच पूर्वीचा सहकारी असल्याचं समोर आलं असून या दोघांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे। पोलिसांच्या तपासानुसार समोर आलेल्या माहितीनुसार बीड शहरात काही दिवसांपूर्वी जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यासाठी गुप्त बैठकाही घेण्यात आल्या होत्या। या बैठकीत जरांगे पाटलांच्या ओळखीतील काही जण उपस्थित होते। या बैठकीदरम्यान हत्येसाठी 2.5 कोटी रुपयांची डील ठरल्याची चर्चा आहे। ही माहिती मिळताच गंगाधर काळकुटे यांनी पोलिसांकडे लेखी निवेदन देऊन तक्रार केली। तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी मध्यरात्री बीडमध्ये छापा मारून दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले। प्राथमिक चौकशीत आरोपींनी एका मोठ्या राजकीय नेत्याचं नाव घेतल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते आहे। मात्र पोलिसांनी अधिकृतरित्या कोणतंही नाव जाहीर केलेलं नाही। या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः रात्री उशिरा जालना पोलीस अधीक्षकांची भेट घेतली। त्यांनी पोलिसांना माहिती देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली। जरांगे पाटील म्हणाले की मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला कमजोर करण्यासाठी काही शक्ती प्रयत्न करत आहेत, पण आम्ही मागे हटणार नाही। आमच्या जीवावर बेतलं तरी आम्ही समाजासाठी लढत राहू। पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची कसून चौकशी सुरू केली असून या कटामागे कोण, कशासाठी आणि किती लोक सहभागी आहेत हे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।